उघड्यावरील मांस विक्री दुकानदारांवर सटाणा नगर परिषदेची कारवाई। कोणतीही व्यक्ती बेकायदेशीररित्या नगरपालिका क्षेत्रात मांस विकण्यासाठी किंवा पुरवण्यासाठी कोणत्याही जनावराची कत्तल करत असेल तर ते कृत्य कायद्याचे उल्लंघन म्हणून कठोर कारवाईची स्पष्ट तरतूद महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये नमूद असताना सटाणा नगर परिषद कार्यक्षेत्र हद्दीत नाशिक नाका, मंगलनगर ते जुने अमरधाम रोड तसेच दोदेश्वर नाका, ताराबाद रोड, नवीन अमरधाम रोड व अन्य परिसरात सर्रासपणे बेकायदेशीररित्या कत्तलखाने व उघड्यावरील पशुपक्ष्यांची मांस विक्री केली जात आहे। सदर बेकायदेशीररित्या चालविण्यात येणारे कत्तलखाने अथवा उघड्यावरील मांस विक्री दुकानांमुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले असून घातक रोगराईला आमंत्रण मिळत आहे। नागरिकांच्या आरोग्यास तसेच जीवितास बाधा आणू शकणाऱ्या अशा बेकायदेशीररित्या चालविण्यात येणारे कत्तलखाने अथवा उघड्यावरील मांस विक्री दुकानांकडे नगर परिषद प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष असून प्रशासनाच्या कर्तव्यात कसूर आणि बेजबाबदारपणामुळे नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता धोक्यात आली आहे। तरी याकडे सार्वजनिक हिताचा विषय म्हणून गांभीर्याने लक्ष देत सदर बेकायदेशीररित्या चालविण्यात येणारे कत्तलखाने अथवा उघड्यावरील मांस विक्री दुकाने तात्काळ बंद करावीत। कायद्यातील तरतुदींना पायंदळी तुडविणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी याविषयी तक्रार संविधान अभ्यासक प्राध्यापक अमोल बाळासाहेब बच्छाव यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती। याचीच दखल घेत नगर परिषदेने उघड्यावरील मांस विक्री करणाऱ्या संबंधित बेकायदेशीर मांस विक्री दुकानदारांवर कारवाई केली आहे। पुन्हा जर सटाणा शहरात अशा पद्धतीने उघड्यावर मांस विक्री केली गेली तर कठोर पावले उचलले जातील असे नगर परिषदेने व जिल्हा प्रशासनाने प्राध्यापक अमोल बच्छाव यांना लेखी कळविले आहे। त्यामुळे बेकायदेशीररित्या उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर चांगलाच चाप बसला आहे। 24x7 न्यूज रिपोर्टसाठी वृत्तसंकलन विभाग।